तरी दिसते। ज्या प्रकाश आंबेडकर साहेबांना यांनी ऑफर दिल्या होत्या 4 जागाच्या 5 जागा केल्या होत्या, ज्यांना यांनी गृहीत धरलं होतं, त्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी आता अखिल चलोरची भूमिका घेतलेली आहे। म्हणून ही महाविकास आघाडी टिकणार नाही हे पहिल्यापासूनचे जे काही मी भाकीत केलं होतं ते आज सत्यात उतरताना दिसतंय। उभाटा गटाने जे काही सीट डिक्लेअर केलेले आहेत, जे काही आपण पाहतोय, तर मला वाटतं की उभाटा गटाला ह्या मुळामध्ये लोकसभेच्या निवडणुका लढायच्याच नाहीत। त्यांनी जागा कशा विकल्या जातील याकडे जास्त लक्ष दिल्याचं दिसून आलेलं आहे। ज्या हक्काच्या जागा होत्या त्या त्यांनी दुसऱ्याला देऊन, म्हणजे याच्यातही जसा कॉर्पोरेशन महानगरपालिकेमध्ये पर्सेंटेजचा जो काही चालायचा यांचा धडाका, त्याच पद्धतीने आता लोकसभेमध्ये यांची वाटचाल त्याच पद्धतीने चालू आहे। आणि जे काही सांगतायत ते की तरी आम्ही ह्या जागा दिलेल्या आहेत, 20-20 वर्षे ज्या जागा जिंकत होतो त्या जागा आम्ही सोडल्या तर आम्ही काही बोललो नाही। याचा अर्थच असा होतोय की हे पहिले मॅनेज झालेले सीटा होत्या। काँग्रेसनी सुद्धा त्यांच्या काही जागेवर जर एखाद्या वेळेला उभाटाने जे सांगलीमध्ये त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली। महाविकास आघाडी टिकणार नाही म्हणजे नाही। आता कोण कुणाला मदत करेल, कोण कुणाचा उमेदवार पाडेल, हे जर पाहिलं तर महाविकास आघाडी आता कुठेही तग धरू शकणार नाही, हे स्पष्टपणे झालेलं आहे। निवडणुकीच्या पूर्वी जे काही बैठका होत होत्या, ज्या यांच्या बोलणी होत होत्या, आणि त्यांचे जे काही नेते ठामपणे सांगत होते की आमची आघाडी टिकणार आहे, तर आज खऱ्या अर्थानं महासंग्राम ज्याला म्हणतात लोकसभेचा महासंग्राम नाही, तर हा महासंग्राम सुरू झाला आघाडीमधल्या लाथाळ्यांचा। एकमेकाला लाथांनी कसं मारायचं याची सुरुवात आता झालेली। ज्याने हिंदुत्वाची भूमिका घेऊ, आम्ही हिंदू आहोत असं म्हणायचा जो काय आव आणत होते उभाटा गटाचे नेते, आता गर्व से कहो हिंदू हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये असणार नाही, हे सुद्धा या माध्यमातून तुम्हाला सांगावंसं वाटतं। कोण कुणाला सपोर्ट करणार आहे? आता जी काही पडझड व्हायची ती लास्ट स्टेजला आता सुरुवात त्याची झालेली आहे। मला वाटतं 2 दिवसात माझा तो कार्यक्रम आहे। आम्ही महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार हे महाराष्ट्रातनं कसे निवडून जातील याकरता आम्ही आमच्या परीने आखणी करतोय, आमच्या पद्धतीनं नियोजन करतोय, आमच्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आव्हान करतो। म्हाडा आज 3 बैठक आहेत, म्हाडाचं क्लिअर आहे, समजा साताऱ्याचं